कमीत कमी वेळात तुम्हाला चांगलं काहीतरी खायचं असेल ना, तर काय करायचं, 3 डाळी घ्यायचं, मूग डाळ, तूर डाळ आणि मसूर डाळ समप्रमाणात स्वच्छ धुवून घ्यायचं आणि त्यामध्ये मोठा चिरलेला कांदा, टोमॅटो आणि मी दोडका टाकला आहे अर्धा साल चिरून. इतकं छान लागतो ना दोडका आमटीमध्ये टाकल्यानंतर, अप्रतिम. तुम्ही जो दालच्या खाताय ना त्याला पण मागं टाकेल. तर छान कुकर लावून घेतला मी, तांदूळ पण सोबतच लावले, एकासोबत दोन्ही पण कामं झाली. आता तडक्यासाठी मी भांडं घेतलं, भांड्यामध्ये तेल टाकलं, मोहरी टाकली, जिरं आणि आपण सुक्या मिरच्या टाकल्या. सुक्या मिरच्या छान फुलेपर्यंत तळून घ्यायच्या. नंतर मग कांदा टाकायचा, कढीपत्ता टाकायचा आणि छान मिक्स करून घ्यायचं. मग आपल्या आवडीनुसार मसाला टाकायचा. मी घरगुती मसालाच टाकला आहे, लाल तिखट, हळद, मीठ मी नंतर टाकेन. शिजवलेली डाळ त्यामध्ये टाकली, छान हलवून घेतलं. बघू शकता किती दाटसर आणि मस्त कलर आला आहे. चवीनुसार मीठ टाकलं, उकळी आल्यानंतर मग कोथिंबीर टाकली आणि काय दिसते आमटी. आणि जे आमचा घाटी मसाला आहे ना, त्यात पण रेडीमेड सगळे मसाले असतात, त्यामुळे वरतून ॲडिशनल मसाला टाकायची काही गरज नाही आहे. आणि खरं सांगायचं तर दोडक्याची भाजी माझ्या घरात कोणीच खात नाही, त्यामुळे मी असं आमटीत घालून ना त्यांना दोडका खाऊ घालते, आहे की नाही.